कर्क राशी 19 ते 25 जानेवारी 2026 साप्ताहिक राशीफल. कर्क राशी जानेवारी महिन्याचा तिसरा आठवडा 19 ते 25 जानेवारी 2026 लवकरच सुरू होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच माघ महिन्याची सुरुवात होणार आहे. या दरम्यान अनेक शुभग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे हा नवा आठवडा कर्क राशीसाठी भाग्यशाली असणार आहे. जानेवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यावसायिक, करिअर, आरोग्य आणि प्रेमजीवन या काळात कसे असणार आहे, चला जाणून घेऊ. कर्क राशीसाठी पुढच्या आठवड्यात ग्रहांची स्थिती फार अनुकूल असणार आहे. कामात प्रगती दिसेल आणि जर तुम्ही नवीन नोकरी किंवा प्रकल्पाच्या शोधात असाल तर तुम्हाला ही संधी मिळू शकते. परदेशी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्यांनी त्यांच्या कामाबद्दल सतर्क राहावे. आर्थिक परिस्थिती सुधारेल. नवीन नातेसंबंधांमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. कर्क राशीच्या लोकांसाठी जानेवारीचा हा आठवडा उत्साहाने भरलेला असेल. सहकार्याच्या मदतीने तुम्ही काही महत्त्वाची कामे पूर्ण कराल. या आठवड्यात तुम्ही बऱ्याच काळापासून खरेदी करण्याचा विचार करत असलेली एखादी वस्तू खरेदी करू शकता. प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा खूप रोमॅन्टिक असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. या व्यतिरिक्त या आठवड्यात तुम्ही अनेक प्रमुख लोकांना भेटाल, ज्यामुळे तुमच्या ओळखीचा विस्तार होईल. या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नशीब तुमच्या बाजूने दिसेल. तुमची संवेदनशीलता ही कमकुवतपणा नाही, तर एक कंपास आहे. आठवड्याच्या सुरुवातीला इतरांच्या मूडपासून दूर जाऊन स्वतःला केंद्रित करा. प्रेमळ मेणबत्ती, खोल श्वास आणि कृतज्ञता यासह जुन्या आठवणी विसरून जा. शांत चौकटीत काम करा. येणाऱ्या महिन्यात तुम्हाला पुढे नेणाऱ्या प्रकल्पासाठी दररोज एक शांत तास समर्पित करा. नातेसंबंधांमध्ये सुरक्षितता शोधा. स्वप्ने, गाणी किंवा चिन्हे महत्त्वाची संकेत देतील, ते लिहून ठेवा. पाण्याने अंघोळ, शॉवर किंवा फक्त चहा हा तुमचा अंतिम मार्ग आहे. 19 ते 25 जानेवारी शेअरिंग, भावनिक बंध आणि अंतर्गत परिवर्तन हे या आठवड्याचे प्रमुख विषय आहेत. तुम्हाला काही बाबींवर अधिक खोलवर विचार करण्याची आवश्यकता वाटू शकते. ज्या क्षेत्रांमध्ये तुम्ही तुमच्या विश्वासाच्या भावनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता ते नवीन जागरूकता आणू शकतात. भावनिक आणि आर्थिक देवाणघेवाणीत तुम्ही सीमा स्पष्ट करू शकता. आतील बाजूने वळल्याने तुम्हाला अधिक स्थिर वाटण्यास मदत होऊ शकते. भावनिकदृष्ट्या गोष्टी सोप्या केल्याने तुम्हाला आराम मिळू शकेल. स्वतःशी तुमचे नाते जसजसे मजबूत होईल तसतसे तुमची शांतीची भावना वाढू शकते. कर्क राशी तुमची अंतर्ज्ञान तुम्हाला तुमच्या सर्वात भाग्यवान जीवनाकडे, कर्क राशीकडे नेत आहे. शनिवार 24 जानेवारी रोजी लघुग्रह पल्लास मीन राशीत प्रवेश करतो, ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रचंड भाग्य येते. हे ज्ञान आणि सहकार्याशी संबंधित विषयांचे प्रतिनिधित्व करते. मीन राशीमध्ये ते नशीब, विपुलता आणि नवीन सुरुवातीच्या विषयांवर प्रकाश टाकते. तुमचे सर्वात भाग्यवान जीवन प्रगट करण्यासाठी तुमच्या अंतर्ज्ञानाचे ऐकण्याचे महत्त्व देखील अधोरेखित करते. या संक्रमणाची तयारी करण्यासाठी तुमची ऊर्जा काढून टाका किंवा जुनी किंवा नकारात्मक ऊर्जा काढून टाका. तुमची जागा मोकळी करण्यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे हृदय तुम्हाला मार्गदर्शन मिळेल तिथे विश्वास ठेवण्यासाठी तयार करा. हे तुम्हाला विश्वासी अधिक चांगले जुळवून घेण्यास आणि तुम्हाला मिळणाऱ्या दैवी संकेतांवर विश्वास ठेवण्यास मदत करेल. या काळात तर्काला तुमच्या अंतर्ज्ञानावर मात करू देऊ नका. सुरुवातीला काही स्वप्ने अशक्य वाटतात, परंतु तुमच्या आयुष्याचा हा अध्याय तुम्हाला हवे ते निर्माण करण्याच्या क्षमतेबद्दल आहे. हा आठवडा तुमच्यासाठी आनंद आणि प्रगती घेऊन येईल. आरोग्य चांगले राहील आणि मानसिक शांती राहील. संपत्ती आणि मालमत्ता वाढेल. व्यवसायात फायदेशीर ठरेल. नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या कष्टाचे फळ तुमच्या कारकिर्दीत मिळेल. स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवास आनंददायी आणि फायदेशीर राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढेल. प्रेमसंबंध अधिक गोड होतील. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल. समाजात तुमचा आदर वाढेल. कर्क राशी बदल कठीण असण्याची गरज नाही. सोमवार 19 जानेवारी रोजी कुंभ ऋतू सुरू होतो. कुंभ ही एक वायू राशी आहे जी नाविन्यपूर्ण कल्पना, अपारंपरिक मार्ग आणि तुमच्यासाठी सर्वात प्रामाणिक वाटणाऱ्या गोष्टींचे अनुसरण करण्याची क्षमता दर्शवते. ते तुम्हाला तुमच्या सत्याचे अनुसरण करण्यास आणि तुम्ही सर्व काही सर्वोत्तम पात्र आहात ते जाणून घेण्यास प्रेरित करते. या क्षणी तुम्हाला बदलांचा कंटाळा आला असेल, पण ते गेल्या काही वर्षात तुम्ही ज्या गोष्टी अनुभवल्या आहेत त्यामुळेच आहे. भूतकाळात बदलांमध्ये कठोर वास्तव्य आणि कठीण निर्णयांचा समावेश होतो, परंतु परिवर्तनाचा हा टप्पा प्रेरणादायी आहे. तुम्ही पूर्वी ज्या पद्धतीने अनुभवत होता त्यामुळे ती तुम्हाला थकवणार नाही, उलट ते तुम्हाला दिशा बदलण्यास मदत करते.
भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे तुमच्या भविष्यातील संधी स्वीकारण्यापासून रोखू नका. एकंदरीतच कर्क राशी 19 जानेवारीपासून तुमची अंतर्ज्ञान वाढेल, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक निर्णयांमध्ये स्पष्टता येईल. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचा प्रभाव भावनिक आत्मपरीक्षणाला प्रोत्साहन देतो. प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी याचा वापर करा. तुमच्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाचा व्यावसायिक प्रयत्नांना फायदा होतो, ज्यामुळे टीमवर्क विशेषतः प्रभावी होते. आर्थिकदृष्ट्या तारे काळजीपूर्वक नियोजन करण्याचे सुचवतात. 22 जानेवारी रोजी अनपेक्षित खर्च येऊ शकतात, म्हणून बफर असणे संभाव्य ताण कमी करू शकते. शुक्र तुमचे सामाजिक क्षेत्र वाढवते, ताजे आणि आनंदी संवादांना आमंत्रित करते. सामाजिक मेळाव्यांपासून दूर जाऊ नका, ते फायदेशीर ठरण्याचे वचन देतात. आठवड्याचे शेवटी लक्ष आतल्या दिशेने वळते, ज्यामुळे स्वतःची काळजी आणि चिंतन करण्याची परवानगी मिळते. ध्यान किंवा योग तुमचे भावनिक संतुलन पुनर्संचयित करू शकतात. दीर्घकालीन वैयक्तिक आणि आर्थिक ध्येय निश्चित करण्यासाठी हा काळ आदर्श आहे. भावनिकदृष्ट्या समृद्ध परिपूर्ण आठवड्यातून मार्गक्रमण करण्यासाठी व्यावहारिक निर्णयाद्वारे संतुलित तुमच्या संगोपनाच्या प्रवृत्तीचा वापर करा. एकंदरीतच पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा शुभ असेल.